श्री गुरुदीनतारणे परमानंद माधव श्री चैतन्य हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये। विशेष करून मी निकम परिवाराचा आभार व्यक्त करतो, त्यांनी आज हा आपल्या इथे काउन्सिलिंग मीटिंग करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्या परिवारांचा आभार। तर आज मी श्रीमद भागवतचा पहिला स्कंद अध्याय पहिला श्लोक नंबर 5 मध्ये इथे भागवत जेव्हा सुरुवात झाली, सूत गोस्वामी सौनकादिक ऋषींना सांगू लागले, तर ह्या श्लोकाच्या 5वा श्लोक आहे, जो जसं भगवद्गीता तुम्ही वाचताल तर भगवद्गीतेचा दुसरा जो अध्याय आहे तो आत्म्याबद्दल वर्णन करतात आणि आत्म्याबद्दल सगळे श्लोक वर्णन केल्यानंतर भगवंत पुढचं तत्वज्ञान म्हणतात। तसंच सूत गोस्वामी सौनकादिक ऋषींना प्रश्न करतात की एके दिवशी तम एकदा मुनया प्रातहुत अग्नया, म्हणजे प्रातकाली कर्तव्य संपून आपल्या श्री सूत गोस्वामींना आदरपूर्वक आसन देऊन महर्षी सन्मानपूर्वक खालीप्रमाणे पृच्छा केली, म्हणजे सकाळी उठल्याचं महत्व आहे। आणि कृपात तात्पर्यात लिहितात, प्रत्यकाल हा आध्यात्मिक चर्चेसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो। आणि याच्यावरच श्रील प्रभुपादांचे प्रवचन आहे, एवढीच लाईन घेतात प्रभुपाद, आणि ह्या प्रभुपाद ह्याच लाईनवर एवढं डिटेल्स प्रवचन करतात की ते म्हणतात की आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी जो प्रातःकालीन कार्यक्रम, विशेष करून मॉर्निंग प्रोग्राम, त्याच्याबद्दल महत्त्व सांगतात। बरं, एवढं महत्त्व का दिलं आहे सकाळच्या मॉर्निंग प्रोग्रामबद्दल? कारण की भागवताच्या 11वा स्कंद अध्याय 2 श्लोक नंबर 29 मध्ये जे नवयोगेंद्र आहे त्यांनी हा जो श्लोक म्हटलेला आहे ते म्हणजे दुर्लभ मानुष देह देहिनाशन भंगुर तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शिना, की हा जो मनुष्य दुर्लभ मनुष्य देह देहिना क्षणभंगुर, एक तर मनुष्य दुर्लभ आहे आणि तो क्षणभंगुर आहे। तत्रापि दुर्लभ म्हणणे, त्याच्यातून दुर्लभ मनुष्य तर दुर्लभ आहे आणि त्याच्यात बी काय तो क्षणभंगुर आहे, आणि याच्यामध्ये बी दुर्लभ काय वैकुंठ प्रियदर्शिना। वैकुंठाचे प्रियदर्शन कोण आहे? भगवान श्री हरी आहेत, नारायण आहेत, त्यांना प्राप्त करणं अतिशय दुर्लभ आहे। का बरं? श्री चैतन्य महाप्रभू पद्मपुराणातला एक श्लोक कोट करतात, ते म्हणतात की जलजा 9 लक्षाने स्थावर लक्ष विशंती कुर्मया रुद्र संख्याना पक्षीना 10 लक्षाना त्रिविशाल लक्षाने पशव चतुर्लक्षणी मानवा। काय दिलेलं आहे? जलजा 9 लक्षाने स्थावर लक्षंती, म्हणजे 84 लक्षणे भेटल्यानंतर त्याच्यामध्ये मनुष्य देह भेटतो, आणि मनुष्य देहामध्ये जर भेटला तर तो दुर्लभ आहे, आणि दुर्लभ असून सुद्धा तो कसा आहे? क्षणभंगुर आहे, काहीच गॅरंटी नाही। आणि त्या दुर्लभ मनुष्यामध्ये सुद्धा राहताना काय वैकुंठ प्रिय दर्शन, भगवान हरी प्राप्त करणं किंवा त्याला भेटणं हे पण कठीण आहे। का बरं एवढं दिलेलं जातं? पद्मपुराण आणि विष्णू पुराणामध्ये या श्लोकामध्ये दिलेले महत्वाचं काय आहे की जसं आता मी गाडीतून येत होतो आमच्या सौम्यराम प्रभूंच्या, तर गाडीत बसल्यानंतर मला 2 गोष्टी जाणवल्या। गाडीची जी नीड आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे किंवा गॅस असेल, त्याच्या ज्या नीड आहे त्या गाडीसाठी असतात, पण ड्रायव्हरची नीड ती वेगळी असते, दोन्ही वेगळे येतं। तर त्याच प्रकारे हा जो मनुष्य देह भेटला आहे, आपण काय करतो, जी गाडी आहे त्याचंच कव्हरिंगचं काळजी घेतो, पण तो आत्मा आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। म्हणून इथे आपल्याला शरीराचे ध्यान एवढे देतोय, एवढं ध्यान देतोय की आपल्याला असं वाटतं की नाही, हे शरीर दुर्लभ नाही, क्षणभंगुर नाही, खूप मला वर्ष जगायचे। आणि हा अवस्थेमध्ये किंवा या भावनेमध्ये राहतो तेव्हा जो आंतरिक आत्मा आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होते। म्हणून याच्यासाठी बघा, शरीराच्या स्तरावर जर पाहायला गेलं तर आजकाल सगळ्यात जास्त आजकाल वुमन आणि ब्युटी पार्लर, पहिले लेडीजच असायचं, आता जेंट्सचं पण झालेलं आहे। मी जेव्हा एक दिवस आमच्या मंदिरात एक माताजी आली होती, तिचे लय मोठे नख पाहिले, म्हणजे शूर्पणखा कुठून आली बुवा? तर नंतर कळालं ते आमच्या काय माताजीला काय असतं, म्हणजे प्रभूजी डुप्लिकेट लावतात नख। म्हणलं कशाला? ते म्हणले नका विचारू, म्हणजे नुसते नख लावायला 2-2, 5-5 हजार घालतात, म्हणजे शूर्पणखा म्हणायची गरज नाही, म्हणजे एवढं होऊन जातात नॅचरली। म्हणजे आता काल मी एका कार्यक्रमाला गेलो होतो राका लॉन्समध्ये, तिथे गेल्यानंतर सगळे भेटले, मला ओळखू चाललं नाही 2-3 जण, तर म्हणजे प्रभूजी मला ओळखलं का? मग नाही, कारण त्यांनी एवढं मेकअप केलं होतं। म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की मनुष्य एवढा शरीर स्तरावर आहे, तो 3 गोष्टीवर लक्ष, आपले नख, आपले केस आणि आपला चेहरा रंगवण्यातच आपला वेळ चाललेला आहे। म्हणून याचा
जो भक्त समाजमध्ये जरी आलो, आपण भक्तीमध्ये जरी आलो, तर आपली टेंडन्सी केली असं नाहीये. आपल्याला वाटलं मी 16 माळा करतो आणि आता मला भगवान नाही का राधा मधून गोपाल भेटले. अरे तुम्ही भरमाच्या भोपाळात येतं. कार्यक्रमाला गेल्यानंतर आपले ओरिजिनल स्वभाव दिसून जातात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपला जो वेळ आहे, एक तर क्षणभंगूर आहे आणि दुर्लभ आहे, तो कशासाठी घातला पाहिजे याच्यावर आपलं आत्मचिंतन पाहिजे. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं की एवढी चिंता प्रत्येकजण आपल्या शरीराबद्दल आणि शरीराच्या संबंधाबद्दल लागले आणि भोगामागे रोग येतो. बरं, पहिले भोग येतो आणि भोगामागे रोग येतो आणि ह्या दोन भोग आणि रोग, भोग आणि रोगामध्येच आपलं जीवन अटकलेलं आहे. म्हणून आचार्य सांगतात की की आपल्याला हे शरीराचं पहिले भावना समजून घेतली पाहिजे की हे शरीराची अवस्था काय होणार आहे. 3 होणार आहे. भागवताच्या 10व्या स्कंद 10वा अध्याय श्लोक नंबर 10 मध्ये ते म्हणतात, देवसंज्ञा लिप्पन्ते कुर्मी विड भस्म सज्ञता. या शरीराच्या 3च अवस्था होणार आहेत. देवतानं सुद्धा सुटलं नाही बरं. तर मनुष्य कोण आहे? कोणतं? किरमी. किरमी म्हणजे किडे. जसं पहिल्या दफन केलं तर दफन केल्यामध्ये ते किडे खातात. जसं मी आता पोप ते वारले, त्यांच्या बॉडीला एवढं पॅक करत होते की त्याला फार हे देत होते, पण कुठे जरी गेले ते बॉडीला किडे लागतात. म्हणजे किरमी किडे लागतात, कुर्मी. दुसरं आहे भस्म. आपल्याकडे 10 संस्कार केला तर भस्म. आणि विष्ठा. विष्ठा म्हणजे पशुपक्षीने खाल्लं तर ते विष्ठा होऊन जातं. म्हणजे शरीराच्या याच्या पलीकडे काहीच होत नाही. आणि कोणी किती मोठा असो, ह्या 3 अवस्थेमध्ये आपलं शरीर जाणार आहे. पण हे शरीर जात असताना ह्या शरीराची जी आहे, जी रोगाची जननी आहे. म्हणून मुकुंद मालस्तोत्रामध्ये जे महाराज कुलशेखर म्हणतात की इदम शरीर परिणाम पेशलम, की हे जे इदम शरीर आहे परिणाम पेशलम, की दुःखाचं कारण आहे, पण पेशल आहे. पेशल म्हणजे ते म्हणतात की याचं दुःख जर्जरम, संधी दुःख जर्जरम, हे दुःखाचं कारण मानलं जातं. पण हे दुःखाचं शरीर असताना आपण आपली जी चेतना आहे ती शरीर स्तरावरून आत्म्याच्या स्तरावर आलं पाहिजे. जसं गाडीतून आलं पाहिजे. का बरं एवढं? जसं मी आता 2-3 वेळा फ्लाईटनं आता भुवनेश्वरला गेलो होतो. तर भुवनेश्वरला ते सिक्युरिटी चेक करतात. तर मनात त्यावेळेस मी एअरपोर्टला बसलो होतो, मोबाईल चार्जिंगला लावला होता. कारण म्हणलं हे सिक्युरिटीवाले एवढे चेक का करत असतील? काय कारण असं? ते बघत होते माझ्या बॅगमध्ये, मोठ्या बॅगमध्ये, छोट्या बॅगमध्ये. एक सुद्धा अनवॉन्टेड गोष्ट सोबत नाही गेली पाहिजे. त्याने नीलकटर त्या बाजूचे मी पाहिले 2-3 नीलकटर काढलं. बऱ्याच सगळ्या गोष्टी काढून ते त्या डब्यात फेकून दिले. आणि जसं रिकामं नाही का येऊन पैसे सुद्धा डिटेक्टर होते. त्याला म्हटलं भाऊ पैसे आहेत. मग जा महाराज. मागून, पुढून, खालून, वरतून सगळं चपला सुद्धा त्यांनी चेक केल्या. त्यावेळेस बोललं की एका इमानामध्ये बसायचं असेल तर तुम्हाला एवढीच चेकिंग केली जाते. तो वैकुंठात जाताना आपली किती चेकिंग होणार आहे आपण कधी विचार केला का? एक ज्वलनशील पदार्थ, ज्वलनशील वस्तू सुद्धा तुम्ही एक नीलकटर, माचीस, विडी, सिगरेट, तंबाखू किंवा त्याच्या तसं आपण ह्या शरीराच्या संदर्भातले कितीतरी वस्तू सोबत घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक शरीर स्तरावर, दुसरी एक सूक्ष्म स्तरावर काम, क्रोध, लोभ, मत ह्या जळणाऱ्या वस्तू सोबत घेतोय. मग आपल्याला वैकुंठ इमान भेटेल का? एक साधे इमानात बसायचे जेवढी चेकिंग होते, तो वैकुंठ इमानासाठी किती चेकिंग होत असेल. म्हणून आपल्याला शास्त्र सांगते की शरीर स्तरावर, मनाच्या स्तरावर येऊन वरती उठला आणि आपल्या चेतनेला, आपल्या इमानाला नाही का पहिलं सगळं सोडा. म्हणून इथे हे शरीर, आता तुम्ही म्हणता प्रभूजी एवढं शरीराबद्दल बोलतायत, पण या शरीराचा उपयोग आहे आपल्याला भोग नाही करायचा, त्याग नाही करायचा, आपल्याला काय करायचं? उपयोग करायचा त्याचा. त्याला म्हणून सनातन गोस्वामींनी एक तत्व दिलं, युक्त वैराग्य. आपल्याला काही सोडायचं नाही, पण ते युक्त वैराग्याला भगवत सेवेत कसं संलग्न करता येईल. आणखीन आपण फिजिकली लेवलला करतो, पण चेतनाच्या लेवलला अजून नाही झालोत आपण. कारण चेतनाच्या लेवलला झालं ना, नॅचरली आपोआप माणसाचा फ्लो आहे ना मंदिराकडे ओढतो. बघा, ज्या गोष्टीमध्ये ज्या माणसाचा इंटरेस्ट असतो ना, त्याचा नॅचरली फ्लो जातो. जसं गंगापूर रोडची एक माताजी आहे, ती मी जेव्हा किचन इन्चार्ज होतो, म्हणजे किचनमध्ये सेवा करीत होतो, तर दर महिन्याला मला त्या माताजी डोनेशन द्यायच्या. खूप मोठा बंगला, गाड्या, घोड्या. तर त्यांचे प्रभू सांगते, प्रभूजी 3000 रुपये देते, ज़्यादा मांग लो. मैंने क्यों? उसके 30,000 रुपये ब्यूटी पार्लर में जाते. क्या बात कर रहे प्रभू जी?
आणि त्याच्या देवारात एवढा मोठा आणि गेल्यानंतर आज मी जसं सोफा सेट बसलो मला त्या बंगल्याची आठवण आली. कारण पहिल्यांदा बसलो ते सोफा सेट गेला आतमध्ये. आता उठताय ना काय करावं तर काय करावं आणि इकडं तिकडं पाहावं तर आता काय करायचं. प्रभु जी दूसरा चेयर होगा तो बताओ ये मेरे को नहीं जमता. अरे बैठो प्रभु जी अच्छा लगेगा आपको. मला नाही. मग बोले चलो चलो आपको बंगला दिखाते. आता काही इंटरेस्ट नाही पण उत्सुकता होती गेलो होतो. हे रूममध्ये येऊन बाथरूममध्ये घातला आम्हाला. कशाला की आपके पैर. म्हणलं पैर में कुछ नाही धुली रहेगा. तर त्यावेळेस मला त्यांनी त्या माताजींच्या रूममध्ये गेलं. साड्या ह्या त्या आणि सगळं दाखवल्यानंतर बसवलं. मग ड्रायफ्रूट दिले थोडे फ्रूट दिले आणि आलो. त्यावेळेस मनात विचार आला की हे मनुष्य व्यक्ती किती शरीर स्तरावर आपण गोष्टी करतोय याच्यातली एकू गोष्ट सोबत जाणार नाही. मुद्दा सांगायचा आहे की आपण ह्या भौतिक शरीरामध्ये वस्तूमध्ये एवढे अटकलो आहेत भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा अजून आपले जेवढं पाहिजे तेवढं नाही. म्हणून इथे हे शरीर आहे भोगी नाही बनायचं नाही त्यागी बनायचं उपयोगी बनायचं. आपण जेवढं उपयोगात येऊ तेवढं आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे. म्हणून इथे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे शरीर 3 गुणामध्ये काम करते. भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण 3 गुणामध्ये कोणत्या गुणामध्ये ते स्वतःला आत्मपरीक्षण करायचं. जेव्हा आपण एकांतात बसतो आणि आपले विचार काय राहतात आपली कृती काय राहते. काल मी ब्रजबिहारी प्रभूंचं एक शॉर्ट क्लिप टाकलं. मी असं त्यांचे रेग्युलर ऐकतो. मला खूप आवडते स्पीकर आहेत माझे ते. किती लोकांना ऐकलं ते काउन्सिलिंग ग्रुपला समजतं. काय इंग्लिश काय अवघड नाही त्यांचं सोपं आहे. काय म्हटलं कोणी किती लोकांना ऐकलं. काय म्हटलं माता तुम्ही ऐकलं प्रो नाही तुम्ही बघत नाही का काउन्सिलिंग. दुसरेच ग्रुप पाहायला वेळ नाही. ब्रजबुरूंचं शॉर्ट टाकलेलं आहे. ते म्हणतात की आपला वेळ कसा जातो आणि नंतर मग माणूस गिल्टी करते. एकदा वेळ निघून गेला की गिल्टी करून ते म्हणतात की तुमचा वेळ तुम्ही किती उपयोगानं. तसंच आपल्याला हे 3 गुणामध्ये आपण जे कार्य करतो. पहिलं गुण आहे रजगुण. भक्तीत आल्यानंतर रजगुणाचे प्रमुख लक्षण आकांक्षा इच्छा आणि भोग वृत्ती. हे शरीर आहे आणि त्या वृत्तीकडे घेऊन जाते. दुसरा आहे तमोगुण निद्रा आळस करणे आणि चौथी गुण आहे सत्वगुणात. जर रजगुणात असेल ना भक्तीमध्ये आल्यानंतर त्याच्या इच्छा आकांक्षा एवढ्या वाढत राहतात म्हणजे अटॅचमेंट जात नाही. वस्तू जमा करण्याची काही कमी होत नाही आणि भौतिक जगामध्ये तो जास्त लुप्त होत राहतो. मग तो बुधवारचे कार्यक्रम पहिले सत्संग व्हायचे त्या सत्संगातून अदृश्य बुधवारच्या कार्यक्रमात अदृश्य रविवारी कधी मध्ये दिसणारे म्हणजे बुधवार ते रविवार असे तुरळीत कुठंतरी दिसणारे हे रजगुणामध्ये राहतात. जाऊ दे घरी बसल्या बसल्याच ऐकू म्हणजे हे रजगुणांमध्ये. दुसरं तमोगुणामध्ये आळशी निद्रा करू लेट करू उठू काही टेन्शन नाही काही नाही. आणि सत्वगुणाचा माणूस असतो ना तो ॲक्टिवेट राहतो. जे तमोगुणाचे असतात ना त्यांना काही सांगा पोस्टपॉन्ड मेंटॅलिटीत राहते. नुसतं ढकलायचे कामं करतात. म्हणजे त्यांचे पारिवारिक कामं असो का आध्यात्मिक प्रॅक्टिस असो ते म्हणतात भगवंताला टेन्शन नाही आणि मला टेन्शन नाही. प्रभूजीचं काम आहे प्रवचन करणं. आता त्यांना टेन्शन नाही त्यांचं रेकॉर्डिंग होतं रे अशा मूडमध्ये. आपल्यासाठी थोडी ते यूट्यूबला टाकण्यासाठी. म्हणजे इथं काय आहे तमोगुण निद्रा आळशी आणि तिसरे सत्वगुणात. सत्वगुणामध्ये व्यक्ती त्याच्या सगळ्या ॲक्टिव्ह. आता सत्वगुणामध्ये 2 क्रिया म्हटल्या जातात. एक म्हणजे स्थूल स्तरावर आणि सूक्ष्म स्तरावर. स्थूल स्तरावर तर येतो पण त्या स्थूल स्तराची जी वृत्ती असते ती सत्वगुणाच्या काही गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आहे. जसं कर्मकांड करणे. जसं आजमिळा हा स्थूल स्तरावर होता. कर्मकांड तर करत होता. सकाळी उठणं देवपूजा करणं दान धर्म करणं हे स्थूल स्तर. पण सूक्ष्म स्तरामध्ये सत्वगुण किती वाढतोय आणि सूक्ष्म स्तरामध्ये दुसरी गोष्ट जसं जसं तुमचं सत्वगुण वाढतंय तसं तसं तुमच्या मनातल्या सूक्ष्म अवस्था आहेत त्याच्यामधल्या 3 गोष्टी म्हणजे काम क्रोध आणि लोभ हे आपोआप सूक्ष्म शरीरातून काय होतात कमी होतात. भक्तीच्या जेवढा स्तर वाढतो ना सत्वगुणामध्ये तेवढं कमी होऊन जातं. आणि इथे वास्तविक 2 स्तरावरून आपल्याला करायचं आहे. एक म्हणजे शरीर स्तरावरून आपल्याला काय करायचं सूक्ष्म स्तरावर काम करायचं. आणि भक्तीच्या सगळ्या क्रिया आहेत ना आपण जी जप करतो मनाला कंट्रोल करण्यासाठी. भागवत वाचतो कशासाठी
मनाला कंट्रोल करण्यासाठी, रूपानं दर्शन घेतो मनामध्ये लावण्यासाठी. शरीर स्तराच्या लेवलला आपण भले कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय बोट फिरवतात, पण मनाच्या जे ज्ञानेंद्रिय आहे ते आपल्याला सांगतात बाबा जप. म्हणजे अल्टिमेट आपण जे काही फिजिकली ॲक्टिव्हिटी करतो त्या कोणत्या लेवलला जातात? मेंटल लेवलला. पण मेंटल लेवलला कोणत्या गोष्टी स्टोरेज होतात? म्हणून राधेश्याम प्रभू त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगत होते की तुम्ही वर्षानुवर्ष भक्तीत राहता, पण तुम्ही शरीर स्तरावरच्या भक्तीत वाढ केली व सूक्ष्म शरीरच्या भक्तीची वाढ केली, याच्यावर तुम्ही भक्तीमध्ये किती वर्ष टिकतात याच्यावर कळतंय. मग काही लोक आजकाल इस्कॉनमध्ये एवढे टिकत का नाहीत? अरे बाबा त्यांना नियम जाळतात, कारण स्थूल स्तरावर नाही का ते ॲक्टिव्हिटी करतात, सूक्ष्म स्तरावर गेलेच नाही, त्यांनी त्यांच्या चेतनेला उचललंच नाही. जसं काल सुकुमार ब्रोंचं किती लोकांनी प्रवचन ऐकलं असं, एकदम वाघाच्या मूडमध्ये होते ते. असं असं म्हणलं आज काय ठोकतात का काय माहिती लोकांना, एवढे ॲग्रेसिव्ह मूडमध्ये होते. कारण त्या मागच्या 2-3 महिन्यात माझ्याकडे बी असे नमुने लोक आले, माहीत नाही. अरे म्हटलं लय वैताग आलाय, काय करायचं. आणि ते नेमकं त्यांनी प्रवचनात मलाच घेतलं. मला अपेक्षा नव्हती, मी आपलं बसलो प्रवचन आरामशीर, पण सगळं फिरून फिरून माझ्याकडंच आलं. कारण आमच्या दिवसभर काही झालं ना, आम्ही त्यांना शेअर करतो गुरुबंधूमध्ये, अरे असं असं झालंय, काय करावं. आता लय मध्यंतरी एक लय विचित्र प्राणी आला होता माझ्याकडे, होमोसेक्युअली म्हणजे पुरुषाचे पत्ते 18 काय, ते जाऊ दे, लय विचित्र प्रकार. त्याला म्हटलं भाऊ सुखानं जगतं, जगू दे, तू जाय. हां. तर मुद्दा असा आहे सूक्ष्म स्तरावर. म्हणून आपला एक ध्यानपूर्वक करायचं की भक्ती मार्गामध्ये आपले जे काउन्सिलिंग मीटिंग सत्संग होतात सूक्ष्म स्तरावर आलं पाहिजे. आणि त्यासाठी इथे जसं आज मी जेव्हा हे प्रिपरेशन करत होतो आणि थोडेसे मुद्दे शोधत होतो, तर म्हटलं सूक्ष्म स्तरावर उठण्यासाठी सकाळी तुम्ही जेव्हा आता जो श्लोक घेतला मी इथे काय दिलेलं आहे, प्रतकालीन आध्यात्मिक चर्चेसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो सकाळचा मुद्दा. आपण याला गेलो द्वारकेला, आणि द्वारकेला गेल्यानंतर तिथे समुद्राचं सकाळचं पाणी बघताना लय गढूळ होतं, आणि ते आपोआप नंतर जसं जसं उसरत होतं ना तसं तो स्वच्छ होत होतं, आणि पुन्हा दुपारून नाही का पुन्हा गढूळ पाणी येत होतं. तर त्यावेळेस माझ्या मनात आलं, जो सकाळी मॉर्निंग प्रोग्राम करतो ना तर गढूळ पाणी काढतो मनातलं, जसं 9-10 वाजतात पुन्हा गढूळ पाणी येत राहते. घरातले कामं, किचनमधले, ऑफिसमधलं, कामाला जायचं, धंद्यामध्ये जायचं, कुठं काय काय गढूळ पुन्हा पाणी येते. आणि मग संध्याकाळ तर बापरे गढूळ राहते, अजिबात होत नाही, आणि ते पौर्णिमालाच येते. तसं आपली चेतना आहे, आपलं मन आहे, त्या समुद्रासारखं कधी स्वच्छ होतंय, कधी गढूळ होतंय. पण ते कसं होतंय, तुमच्या साधण्याची त्रुटी किती पडते त्या भक्तीमध्ये, त्याच्यावर तुमचं पाणी कळणार आहे. आणि हेच पाणी आपलं हृदय किंवा आपली चेतना, आणि ज्याचं चेतना शुद्ध होती त्याच्या जीवनामध्ये भक्तीमध्ये पूर्ण रिफाईंडनेस येते. बऱ्याच वेळा भक्तीत आल्यानंतर आपली जी वृत्ती ना जात नाही. म्हणजे 2 गोष्टी, तुम्ही म्हणा प्रभूजी आम्ही लय जप करतो, 32 माळा करतो, भागवतो वाचतो, नाही, स्वभावामध्ये अजिबात फरक पडला नाही. दुसरं, भक्ती करतात पण डेमिगॉड वर्शिप त्यांच्या डोक्यातली जात नाही. म्हणजे ते वरचीवर हे पण देव, ते पण देव, ते पण सगळ्यालाच सर्व धर्म समभाव, सेक्युलर एवढं फॉलो करतात. कधी कधी दया येते, अरे हे लोक शरीर स्तरावर करतात, यांच्या डोक्यात घुसत नाही. का बरं एवढं मी तळमळून बोलतो की तुम्हाला जे अचीव करायचे आहे त्याचीच क्लिअरिटी राहू द्या ना. 10 ठिकाणी हातपाय मारण्यात काही अर्थ नाही. भागवतम एवढं दिलंय आपल्याला, भगवद्गीता एवढी दिलेले, भक्तीला सांबर सिंधू दिलेले, प्रवक्ते आठवड्यातले 4-4 प्रवचन देऊन डोकं आपटतात, तरी पल्ले पडत नाही राव. याचा अर्थ काय? स्थूल शरीरामध्येच अटकलेले, सूक्ष्म शरीराची प्रगती नाही झाली. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की 3 गोष्टी करायच्या प्रत्येकानं. एक म्हणजे की प्रत्येकानं आपल्याला सकाळचा जो टाईम आहे तो कृष्णासाठी, सकाळचा टाईम कृष्णासाठी, दुपारचा टाईम व्यवसाय नोकरीसाठी, आणि संध्याकाळचा टाईम आहे तो परिवारासाठी.
हे 3 गोष्टी बॅलन्स करतात. तुमचं सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर सुद्धा बॅलन्स राहील. जगातल्या कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही चिडचिड नाही करणार. म्हणून सकाळचा अर्ली मॉर्निंग प्रोग्राम भगवान राधानाथ महाराजाला एकदा विचारलं, महाराज आम्ही काय करावं? डिसायपलने माझे आनंद प्रश्न विचारला. महाराज म्हटले, मला काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही डोनेशन द्यावं पण ही अपेक्षा. माझी इच्छा एकच आहे, 24 तासामधले 2 तास कृष्णासाठी द्या. 24 तासामधले 2 तास कृष्णासाठी, 22 तास तुमच्यासाठी. आणि जो हे फॉलो करतो तो मला प्रिय शिष्य आहे. आपल्या गुरुला काय आवडतंय आणि गुरुला काय नाही आवडत हे जर आपण जाणलं ना, गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करे ऐका, आर न करे मन आशा. आपले दुसरी काय असं नसतं. गुरु आपल्याला सिद्धांत देतात. म्हणून सकाळचा जो टाईम आहे तो कृष्णासाठी दिला पाहिजे. दुपारचा टाईम सकाळचा कृष्णाला दिला तर दिवसचा जो व्यवसाय, नोकरी, तुमचे जे काही घरातले प्रपंच आहे ते. आणि संध्याकाळचा टाईम संध्याकाळी मुला प्रॉपर फॅमिलीला द्यायचा. बायको असो, मुलं असो, नवरा असो किंवा नातेवाईक असो, तो संध्याकाळचं दिलं. सकाळी बँड वाजला की दिवसभर बँड वाजतो, संध्याकाळी बँड वाजतो. मग कोणी काय सांगितले की अशा भडास निघतात, बापरे. आणि माळा तर आपल्या गुरु म्हणजे माळाचं विचारूच नका. प्रवचनामध्ये जप करतात काही लोक, प्रवचनामध्ये जप करतायत. कारण याचा अर्थ काय, सूक्ष्म शरीराच्या वरती येऊन तुम्ही करत नाही, फिजिकल स्तरावर चाट टाकलेले. आणि हे फिजिकल इथेसाठी. म्हणून राधेश्यामप्रभू एका प्रवचनामध्ये सांगत आहेत की प्रत्येक भक्तांना अर्ली मॉर्निंग सकाळी जप केला तर 4 गोष्टीचा फायदा होतो. पहिली गोष्ट, जो जप करतो वैष्णवाचा संग भेटतो, जो दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट होते, जप करताना ज्ञान प्राप्ती होते. तुम्ही सिन्सिअर जप करा, भगवंत आपोआप तुम्हाला रिअलायझेशन तुमच्या लाईफमध्ये येतं. किती लोकांना रिअलायझेशन येतात. जसं आम्ही काल कृष्ण धनपूर बसलो होतं, तर आता मी गेल्या मागच्या आठवड्यात ड्रेसिंग, आज बी काही ड्रेसिंग केल्यानंतर कधी कधी आम्हाला काही ज्वेलरी आवडत नाही म्हणून ती ठेवून देतो. तर ह्याचा नको, हे काय बोर आहे का, नवीन ज्वेलरी आली का, नाही तर आपणच कुठून तरी पाहिलं की घेऊन यायचं. ते इमिटेशन ज्वेलरी स्वस्तात भेटतात, घालायच्या बघा, अरे लय आज भारी. तर कृष्णानं एक रिअलायझेशन सांगत होते की ज्या ज्वेलरीला मी निग्लेक्ट केलं, ती ज्वेलरी जेव्हा मदन गोपाल दुसऱ्या भक्तांना लावलं, जसं ते मदन गोपाल राधाराणीच्या अंगावर गेलं ते सगळ्यात सुंदर दिसू लागलं मला. आपल्या नजरेतून ते दुय्यम होतं, पण कृष्णाच्या संपर्कात आल्यानंतर ते कसं झालं, प्रथम झालं आणि त्याची सुंदरता वाढली. तसंच सगळ्यात महत्त्वाचं की भगवंताच्या संपर्कात आलात ना, तुमची ब्युटी वाढते, तुमचं ज्ञान वाढतंय, तुमच्या जीवनातले सद्गुण वाढतात वैष्णव संघामध्ये. दुसरं आहे ज्ञान प्राप्ती होते. तिसरी गोष्ट म्हणजे जसं जसं तुम्ही चांगली सेवा करतात, भगवंत आपोआप तुमच्या जीवनात सेवा चांगली देतात, भगवंताची सेवा करण्यासाठी. आणि चौथी गोष्ट प्रभूजी सांगतात, चांगले जप केलं भगवत प्राप्ती होते. त्याला ह्या जगातच प्रत्येक ठिकाणी भगवंताचा अनुभव होतो किंवा भगवंताला तो पाहू शकतो. ह्या 4 गोष्टी जेव्हा तुम्ही सकाळच्या टायमाला करतात, मी असं म्हणत नाही की तुम्ही मंदिरातच या, पण मंदिरामध्ये पाऊर चालल्यानंतर आठवड्यातून, काल ब्रजभरपूरचे ते लेक्चर तुम्ही ऐकलं असेल, ते म्हणतात, काय म्हणतात प्रभूजी, हफ्ते में जाता हूँ, सुबह से लेके दोपहर तक, और बाद में मोबाईल देखता रहता हूँ. हाँ, ऐसा क्यों होता है? हाँ, मग तेच तुम्ही जे सगळं थोड्या वेळापासून सांगताय, हाँ, सूक्ष्म लेवलवरती कृष्णा कॉन्शियसनेस वही जरूरी है आपको. हाँ, वही आपको थोड़ा भी लगा तो लेके जाएगा. ते म्हणले की मी एका रविवारच्या कार्यक्रमाला तो 8 घंटे का तिथं होतो. सकाळी मॉर्निंग 4 वाजले, आपलं सॉरी भागवतम आपलं मंगल आरतीपासून तर संडे फीस्टपर्यंत थांबतो. आणि गेले की आठवड्यातले 8 दिवस केले म्हणजे 8 घंटे केले, येऊन मोबाईल बघतो, पूर्ण बॅटरी चार्ज होतो. मी तर कधी कधी प्रश्न, आणि ते कालचाच व्हिडिओ ऐकल्यानंतर मला ही लेक्चर तयार करूशी वाटलं. मग इकून पॉईंट काढ, तिकून काढ. म्हटलं एक तर आपण आठवड्यातून येतच नाही मॉर्निंगला, आणि आल्यानंतर आपला वेळ कुठे जातो. मग आपण कोण्या स्तरावर काम करतो, आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये कोणत्या गोष्टी स्टोरेज होतात. तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आठवड्यातला 1 दिवस या. आणि हे आल्यानंतर आता इथे तुम्ही म्हणता काय तर हरिनाम सकाळच्या टायमाला घेता, तर भागवतामध्ये असं दिलेली एनर्जी की ते म्हणतात की ब्रह्ममुहूर्त, आजचा जो 2
प्रवचन टॉपिक असणार आहे की एकतर आपलं ब्रह्ममुहूर्त उठून साधना करण्याचं महत्त्व आणि आपली दिनचर्या कशी असली पाहिजे. शरीराला आपल्याला त्याग नाही करायचं. शरीर हे माध्यम, जसं गाडी आहे आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी, पण त्या गाडीचं माध्यम कशाला? आपल्या गंतव्याला पोहोचणं. तसंच या शरीराचं आपण भले याची भर्सना करतो, पण याच्याशिवाय पर्याय नाही. पण यालाच घेऊन आपल्याला काय करायचं? भगवत धामाकडे किंवा भगवत प्राप्तीकडे जायचं आहे. तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्त उठला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात, ब्रह्ममुहूर्ताचा काळ नाम घेतल्या विना निष्फळ, उदंड जैसा उदंड पाऊस नांगर न घालता. जसं एखाद्या खडकाळ जमिनीवर पाऊस पडला आणि तो जर त्या खडकाळ जमिनीत मुरला नाही तर ते पाणी वाहून जात आहे, तसंच ब्रह्ममुहूर्ताचा काळ नाम घेतल्या विना निष्फळ. त्या खडकाळ जमिनीवरला पाऊन वाहून जात आहे, तसं सकाळी न जप करणारं जप म्हणजे काय होतं? निष्फळ होत आहे. हे तुकाराम महाराज अभंग आहेत, मुद्दाम काढून आहेत. आणि पुढच्या अभंगामध्ये म्हणतात एक दुसऱ्या, उठे सकाळी हरिपाठ केला चित्त शुद्ध होऊन गेला. वाक्य ध्यानपूर्वक ऐका. काय? उठे सकाळी हरिपाठ केला चित्त शुद्ध होऊन गेला. म्हणजे सकाळी जर हरिपाठ केला, हरिपाठ या शब्दाचा अर्थ हरीचं चिंतन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. सकाळी जर केला तर काय होईल? चित्त शुद्ध होऊन गेला. पुढच्या एका अभंगामध्ये म्हणतात, उठा उठा सकल जन पांडुरंग नाम घ्यान, हरिपाठ करा सकाळाशी, सकाळी करा. तिसऱ्या अभंगामध्ये अभंग मुदम निवडून काढले. त्याच्यानंतर ते म्हणतात एका, चला उठा रे मुकुंद सकाळ झाली, चला उठा रे मुकुंद सकाळ झाली, वाट पाहताय भक्तजन दर्शनासाठी. भगवान म्हणजे भगवंत तुमची वाट बघतायत की माझा भक्त उठल, झोपेतून उठेल. मी भागवताचा दशम स्कंद वाचवत होतो आणि पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा भगवान कृष्ण नारद मुनी जेव्हा गेले त्यांच्या ग्रस्त जीवन पाहण्यासाठी, तर भगवंत सगळीकडे ब्रह्ममुहूर्त उठल दाखवल्याचं वर्णन आहे. आणि सगळ्या राण्या नाही का ब्रह्मदेवताला विधात्याला शिव्या घालत होत्या, म्हणे की मंगलारतीला उठून उपयोग काय? ज्याच्यासाठी उठायचं तोच आमच्या शेजारी, पण तोच आम्हाला सोडून चाललेला आहे. कृपा तात्पर्यामध्ये बघा, विचार करा की ज्या राण्या नाही का सूर्यदेवाला ब्रह्माजीला शिव्या घालत होते, की त्या कृष्णाचं आम्हाला आलिंगन सोडूशी वाटत नाही, पण उठून काय करायचं? आलिंगन. पण कृष्ण स्वतः पत्नीचं आलिंगन सोडून, सुंदर राण्याचं आलिंगन सोडून उठून सकाळी काय करा? ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन करतात, ध्यान करतात. ध्यान कोणाचं करतायत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे भक्त सकाळी उठून माझं ध्यान करतात, त्या भक्ताचं उठून मी सकाळी त्यांचं ध्यान करतो म्हणून भगवंत उठतात. आणि आपण सगळे भक्त भगवंत म्हणतात, अरे मी उठून बसलोय, माझा भक्त ब्लँकेटमध्ये, एसी मध्ये, गोधड्यामध्ये किंवा झोपलाय, स्नोज करतय. मी असं म्हणत नाही की मंदिरात या, सकाळी उठून करा. आणि त्यासाठी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी. काय? नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी. म्हणजे नाम उठता उठता काय करा? नाम घ्या. होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पाय पडे मिठी. ऐसा लाभ बांधा, सोबत लाभ कोणता बांधा? विठ्ठल पाय मिठी. की जर तुम्ही लाभ बांधला तर भगवान पांडुरंग स्वतः त्यांचे चरण कमल भक्ताच्या अधीन करतात. नामाप्रते साधन नाही, जे करतीस तू अनेक काही. तू जे नाम सोडून दुसरं काही करशील ना, ते सगळं व्यर्थ आहे. हकारूने सांगे तुका, नाम घेता राहू नका सकाळच्या टायमाला. हे काकडा आरतीचे अभंग आहे तुकाराम महाराजांचे. हकारूने सांग तुका, नाम घेता राहू नका सकाळच्या टायमाला. आणि अशी काकडाचे कितीतरी भजन आहेत की माणसाला उठा उठा सकल जन आले मुख नारायण, निद्रा त्याग, असे सुंदर अभंग आहेत याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक संप्रदायामध्ये अर्ली मॉर्निंगचा प्रोग्रामचं दिलेलं आहे. आणि मग प्रभूजी तुम्ही बऱ्याच वेळेस आम्हाला नाही का आमचे कानं फोडायचे कामं करतात, तुम्हाला काय माहीत दिवसभर काम केल्यानंतर काय होतंय. मग त्यासाठी आपण एक हेल्दी लाईफस्टाईल जगलं पाहिजे. आपली दिनचर्या मॉर्निंग प्रोग्रामला उठायचं असेल
तर आपलं नाही का एक दिनचर्या कशी असली पाहिजे ते पाहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग तर आहेत, पण मी काही अभंग शोधून काढले याच्यातले. आयुर्वेदाच्या अष्टांग हृदयामध्ये ते म्हणतात की अष्टांग हृदय सूत्र अध्याय 2 श्लोक नंबर दिल्यामध्ये ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठो स्वास्थ्य रक्षणार्थ आयुष्यम. जो ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे स्वास्थ्य रक्षम आयुष्य म्हणजे सकाळी जो उठतो त्याचं स्वास्थ्य आणि आयुष्य काय वाटतंय वाढलं जातं. असं कशामध्ये दिलेलं आहे? अष्टांग हृदयामध्ये. भगवद्गीतेमध्ये म्हणतात यजन्य सदात्मा योगिन नियत मानसा शांती निर्वाह परम मत शांती अवगच्छन्ति. याच्यामध्ये जो नियमित मन एकचित्त करतो ब्रह्ममुहूर्तावर त्याचे चित्त त्या ब्रह्माशी संलग्न होतो, भगवद्गीतेमध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर मनुस्मृतीमध्ये सांगितलेले उत्तिष्ठ नामनेयम स्वास्थ्य स्वाध्याय ब्रह्ममुहूर्तके सपापताना लभ्यन्ते ब्रह्मचार्य समाचारत. ते म्हणतात की जो ब्रह्ममुहूर्त उठून संध्यावंदन करतो, नाम जप करतो, तो सर्व पापातून मुक्त होतो आणि ब्रह्मचर्यानं तेजस्वीपणा वाढतो त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर, मनुस्मृतीमध्ये. त्याच्यानंतर वेदामधील ऋग्वेद आहे उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरण्य बोधा. हे कठोपनिषदमधला श्लोक आहे. उत्तिष्ठ जागृत, अरे उठ बाबा, झोपले तू उठ. आता 2 अर्थ त्या उत्तिष्ठाचे. एक म्हणजे काय, संसारात जो झोपलेला आहे त्याच्याबद्दल उठ, आणि जे भक्तीमध्ये राहून सुद्धा झोपल्याचं नाटक करतात त्यांना उठवण्यासाठी हा अभंग श्लोक म्हटलेला आहे. आणि त्याच्यानंतर महाभारतामध्ये लिहिले प्रातः उत्थान संपन्न नित्य सुचिर मंगलम धनश्रिया लभन्ते दीर्घ आयुर अपते. जो दररोज सकाळी लवकर उठतो त्याला सुचिरभूत होऊन धन कीर्ती आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं जो सकाळी उठल्यानं. म्हणून एवढे फायदे सांगावं लागतं बाबा. नुसती भक्तीच नाही तर धन बी भेटतंय, आरोग्य भेटतंय आणि कीर्ती पण होता. नरेंद्र मोदी किती टाइम झोपतो माहिती आहे? 4 तास झोपतात. पण रोज तास सकाळी उठून ते काय करतात? योग करतात. योग दर्शन पतंजलीमध्ये योगचित्त वृत्ता निरोध. ते म्हणतात योग वृत्तीमध्ये चित्त जर निरोध करायचा असेल, बाह्य गोष्टीने निरोध करायचा असेल तर ब्रह्ममुहूर्ताचं वर्णन केलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं दिल्यानंतर आता इथे तुम्ही म्हणतात प्रभूजी आता याचे काय फायदे आहेत आध्यात्मिक. तर पहिली गोष्ट आध्यात्मिक फायदे हे येतं, एक म्हणजे मन शांती एकाग्रता वाढेल तुमच्या जीवनामध्ये. सूक्ष्म स्तरावर आपल्याला काम करायचं ना अध्यात्माच्या, एक वाढेल. आणि हे जर एकाग्रता वाढेल तर तुम्हाला नाही का तुमच्या मनामध्ये तुमच्या चित्तामध्ये नाही का दिवसभर भगवंत राहते. सकाळी जेव्हा तुम्ही करता बघा, जप राहिलं ना, आपण काम करतो, अरे 4 माळा राहिले बरं, 8 माळा राहिल्या, त्या कामात मन लागत नाही आणि जप करायचा. मग तो जप असा रांगळला जातो, बापरे. आता कालच माझा जप नाही करत, काल आज बी दिवसभर पूर्ण धावपळ, ड्युटीवर शिफ्ट झाली की दिवसभर काही ना काही तो सांगतो. रात्री तो किती 7 वाजता नुसतं खेचायचं काम केलं. तो ऑनेस्टली सांगतो, मी काही लपवत नाही, काही नाही. बँड वाजून जाते, बँड. ते माळा कधी संपते असं वाटतं. पण सकाळी एकदा स्पीडमध्ये झालं बिंदास, मग दिवसभर ग्रंथ वाचायला फ्री राहतो, प्रवचन ऐकायला प्रिपरेशन पण होत आहे. नाहीतर जर तुम्ही प्रिपरेशनला बसले ना मन लागत नाही. आज मी बसलो दुपारा 2 वाजले, 5 माळा बाकी होत्या आणि बसल्यानंतर जप बाकी आहे. आणि इकडं मन लागन तिकडं मन, पहिले राहू द्या बाजूला पुस्तकं, पहिले जप करून जप. आणि मग संध्याकाळी काय प्रवचनाला बोलायचं ना, बघू नंतर काय आपलं पहिले भलं नंतर दुसऱ्याचं. हां हे दिलेलं आहे मन शांत. त्याच्यानंतर आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक एनर्जी तुम्हाला प्राप्त होते, पॉझिटिव्ह होऊन जाते. हे दुसरा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात जप केल्याचं. त्याचे कारण काय इथे हे केलं पाहिजे. तर सूर्यदेव आणि चंद्र हे पृथ्वीचं जे सकारात्मक ऊर्जा असते, सूर्यदेव जेव्हा होतं तर ते सकाळचे जी किरण असतात ते साधकांच्या चेहऱ्यावर जेव्हा पडतात, म्हणून B12 पहिल्या काळात लोक उठून सकाळी करायचे, तर ते त्यांना प्राप्त होते, ती एनर्जी भेटते. आणि केल्यानंतर पृथ्वी आणि चंद्राची जी एनर्जी आहे त्या जीवात्म्याला भेटते जो सकाळी उठतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे इंद्रियनगरांचं आणि संयम वाढते. जी इंद्रियतृप्ती करण्याची भावना आहे. आणि इंद्रियामधले आणखीन काही प्रकार म्हणजे जे आपल्याला अनर्थ आहेत ना, क्रोधाचं चिडचिड करणं, त्याच्यानंतर घरामध्ये भांडण वृत्ती आहे,
जे सकाळी लवकर उठून साधना करतात आपोआप त्यांच्यामध्ये सद्गुण वाढतं बरं. ज्यांना ले घरात असे चिडचिड उठतात ते लेट उठणारे पर्सन आहेत, म्हणून ते घरामध्ये असे भडकाचारी त्यांना आम्ही नाव दिलेले आहेत. हां, हे दिले. त्याच्यामुळं मनाला आळस निद्रा निघून जाते. तपस्यामुळं काय होतं, इंद्रिय दमन होतो. चौथी गुण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सत्वगुणाची वृद्धी होते. आणि सत्वगुण हे तुम्हाला भगवंत, पहिले मी रजगुण आणि तमगुणाबद्दल बोललो होतो ना. आपण सकाळी उठलं ना मुळे रजगुण तमगुण आपल्याला त्याच गोष्टी करायला होतं. पण सकाळी जेव्हा तुम्ही उठतान तर सत्वगुण तुम्हाला काय करेल, तुमची चित्तवृत्ती चित्तनिरोध हे तुम्हाला वाढेल आणि त्याच्यामुळं समबुद्धी विवेक ज्ञान आणि समबुद्धी प्राप्त होते असं आचार्य त्यांच्या याच्यामध्ये वर्णन करतात. आता हे झाले आध्यात्मिक. भौतिक फायदे काय झाले, प्रॅक्टिकली फिजिकली मेंदूची कार्यक्षमता वाढते. शिक्षाष्टम आज बी बऱ्याच वेळा मंगल आरतीला येत नाहीत किंवा ते आले तर लगेच निघून जातात. कारण प्रभूजी रोज 2 वाजता उठतात आणि उठल्यानंतर 2 ते 4 वाजेपर्यंत 16 माळा करतात. 4ला उठल्यानंतर पुन्हा एक्स्ट्रा जप करतात. 5ला मंगल आरतीला येतात. मंगल आरतील्यानंतर मंगल आरती करून प्रभूजी मॉर्निंग वॉकला जातात किंवा त्यांच्याकडे वरती ते काही मशीन्स आहेत त्याच्यावर ते वॉकिंग करतात, योगा करतात. आणि त्याच्यानंतर सकाळी प्रभूजी 6:30ला नाश्ता करतात आणि 10:30-11ला पुन्हा लंच घेतात आणि संध्याकाळी 5:30ला कोणाकडे म्हणजे आमच्या दामोदर अष्टकं प्रसाद 5:30ला प्रसाद घेतात. संध्याकाळी 8 वाजता 8:30च्या पुढे प्रभूजी झोपतात, म्हणजे झोपतात. 5 वाजता जेवल्यानंतर 8:30ला झोपतात. रात्री पुन्हा आमची लीलाप्रेम प्रभू किती काही दुनियादारी इकडं तिकडं हो, 8 वाजता फोनमध्ये बंद. एखादे सत्संग कार्यक्रम असला पहिले फोन बंद करणार आणि ब्लँकेट घेऊन झोपणार. 8:30ला जर कोणाचा आवाज आला आणि त्याचा आवाज ऐकल्यावर आणि त्यांची झोप मोडल्यावर त्याची खैरतच नाही. कारण आम्ही वरती झोपायचं तर ते एक कोपऱ्यात आणि आम्ही एका कोपऱ्यामध्ये. 8:30 ते 8:45 आणि 2:30 ते 3 वाजता त्यांचा दिनचर्या. बरं ते उठून काय करतात, फ्रेश होतात आणि 1 तास भागवतम वाचतात पहाटे सकाळी. कारण प्रभूजीला ते फॉलो करतात. असे कितीतरी जण आहेत. तुम्ही राधागोविंदात मी जेव्हा पहिल्यांदा गेलो 2 वाजता 2 ते 4 वाजेपर्यंत 2 तास भागवतम वाचतात आणि मग जप करतात 16 माळा. आज मी प्रपादांचे बरेच डिसायपल्स आहेत ना, सकाळी मंगल आरतीच्या पहिले 16 माळा करून घेतात. तर हे मेंदूची कार्यक्षमता वाढते. आणि दुसरं म्हणजे स्मरणशक्ती आणि डिसिजन घेण्याची. बघा भक्तीत आल्यानंतर आपल्याला स्मरणशक्ती नाही राहत, आपल्याला रिमाइंडर द्यावं लागतं. याचं कारण काय माहिती आहे का, जे इथे दिले डोपामिन सेरोटोनिन संतुलन राहते बॉडीमध्ये मनामध्ये आणि सकाळच्या टायमाला ती एनर्जी भेटते. दुसरं आहे आरोग्याच्या नुसार आयुर्वेदनुसार काय होते, माणसाला नाही का सकाळची असं म्हटलेलं आहे रात्री 9 ते पहाटे 4ची झोप ते अमृततुल्य झोप म्हटलं जातं. अमृततुल्य चहा नाही तर अमृततुल्य आरोग्य प्राप्त होते, त्याला अमृत प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर हा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे सकाळी जेव्हा तुमचा जप झाला तुम्ही योगा करू शकतात. मॉर्निंग तुमच्या फिजिकलसाठी तुम्ही टाईम देऊ शकतात. एकदा जप नाही झाला ना तुमचा जप राहतो ना फिजिकल राहतात आणि मग घरातले कामं राहतात. सकाळी उठलं तुमचा जप झाला की तुम्ही योगा करा किंवा योगा नाही जमला तर मॉर्निंग वॉक करा. मॉर्निंग वॉक नाही करला ॲटलिस्ट काहीतरी करा. नाही तर शरीर बाबा लय डेंजर आहे, तुम्हाला काय सांगायचं. किती लोकांना शरीर आनंद देते, किती बोट किती लोकांना आनंद देते, हातवरती करा. लयच वाटत एकदा दरवाज्यात घालून बघा, तुम्हाला प्रसाद गोड लागणार नाही, त्याचे समोसे गोड लागणार नाहीत. हां, त्याच्यामुळे योगा करा. चौथे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि जे प्रत्येक दिवसभर बोंबलत राहतो ना, सकाळचे मॉर्निंग प्रोग्रामला वेळेचं तुमचा एक झालं की दिवसभराचा वेळ तुम्हाला खूप भेटतो आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही टाईम टू टाईम करू शकतात. सकाळी फिजिकल नाही झालं, अध्यात्म नाही झालं की लगेच तुमचा वेळाचं हे लागतंय आणि दिवसभर तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी तुमच्या जीवनात करू शकतात ज्या दुसऱ्या वेळेस नाही करू शकत. तुमचा हे होतो. पाचवी गोष्ट आहे मानसिक आरोग्य सुधारतं, प्रत्येकाचं स्ट्रॉंग होते. आणि 6वी गोष्ट म्हणजे ते म्हणतात पतंजलीनुसार आध्यात्मिक उन्नती होते. आणि ही आध्यात्मिक उन्नती म्हणून जे परमचेतना आहे भगवंताशी याच्याशी आपला संबंध जोडला जातो. मग आता ब्रह्ममुहूर्त आदर्श दिनचर्या कशी असली पाहिजे. राधेश्याम प्रभूने
हे स्टँडर्ड लाईफस्टाईल सांगितले ग्रस्त भक्तांसाठी आणि ब्रह्मचार्यासाठी. ते म्हणतात की रुटीन प्लॅनिंग कसा असला पाहिजे. ते म्हणतात की अर्ली मॉर्निंग 4 ते 5:30च्या दरम्यान उठले पाहिजे तुम्ही. किती वाजता? 4 ते 5:30. मिनिमम 4 ते 4:30 उठा. 4:30 काही जणाला झोप येतं, 4:30ला उठा. उठल्यानंतर 2 ते 3 मिनटं शांत बसा बेडवर. उठून एकदम, आता मी बऱ्याच वेळा अलार्म 5 मिनटं झोपू पण 5ला, काल परवा दिवशीचा अलार्मला 5ला 5 कमी वाजता तडकून उठलो. ब्लँकेट असं फेकलं, मच्छरदाणी गुंडाळली, आमची एक चटई असते ती चटई गुळून ठेवली, लगेच बाथरूम पळत गेलं. तर राधेश्यामप्रभू म्हणतात नाही, बॉडी असते ना झोपलेली असते आणि आल्यानंतर ती लगेच असे तडका नाही द्यायचा, ते एकदम शॉक लागतो म्हणे आणि त्याच्या मेंदूला आणि मस्तिष्कला त्याचं नुकसान होतं आहे, हार्टला पण नुकसान होतं आहे. पहिले उठा, 2 ते 3 मिनटं शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. प्रभूजींचं मी जशाच तसं नोट डाऊन करून आणलं, मला त्या PPT आणि असं करा. आज मी नाही का 2 गोष्टीचा विचार करायचा. एक तर भगवंतानं मला संधी दिली नवीन, आणि दुसरं म्हणजे आजच्या नव्या दिवसात मला चांगलं ब्लेस्ड प्लॅनिंग करायचं माझ्या लाईफमधला, जो माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मटेरियल लाईफसाठी सुद्धा मला. आणि ते केल्यानंतर 4:15ला उठले, शौचक्रिया करा, तोंड धुवा आणि केल्यानंतर ते बी ते म्हणतात की डोळ्या पाणी थंड मारा, नाक धुवून घ्या, पाणी घ्या, गुळणा करा थंड पाण्यानं. आणि शक्यतो सकाळच्या टायमाला जे तांब्याचा भांडं असेल त्याच्यामध्ये तांब्याच्या भांड्यामधलं पाणी प्या, जे तुम्हाला टॉक्सिन्स निघून जातात बॉडीतले आणि बॉडी एकदम निरोगी राहते, पचनसुधार वाढते आणि त्यामुळं हे होते. 4:30ला उठून तुम्ही राहिला की अर्धा तास ते 45 मिनटं काय करा, योगा करा. म्हणजे योगा केल्यानंतर, प्राणायाम केल्यानंतर तुमचं मेंटल आणि फिजिकल झालं तर तुम्ही 4:30 वाजल्यापासून 4 ते 4:30 किंवा 4:30 ते 5 त्याच्यानंतर तुम्ही जप करा. सकाळी उठून तुम्ही योगा करून आले, प्राणायाम करून आले की तुमच्या बॉडीतलं काय करा, तुम्ही आंघोळ करा, स्वच्छ व्हा, शौच घ्या. त्याच्यामध्ये ते म्हणतात साबण लावू नका. साबण लावल्यानं तुमच्या रोम छिद्र दाबले जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीला हे होतं. त्यापेक्षा ते म्हणतात अंगराग पावडर, जी तुमचे रोम छिद्रात मोकळे झाले पाहिजे, त्याच्यातून तुमच्या रोम छिद्रातून काय केलं पाहिजे, टॉक्सिन्स घामाच्या द्वारातून निघाले पाहिजे. आता मला कधीच एक भक्त माताजी सांगत होते प्रभूजी की ते योगाला जातात, तिथं जाऊन काय करतात, घाम गाळतात आणि घामानं काय होतं, सगळं टॉक्सिन निघून जातं. त्याच्यामुळे आपल्या लोकांचे टॉक्सिन्स निघत नाहीत आणि ते बॉडीमध्ये राहिले की मग त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून प्रत्येकानं ते केलं पाहिजे. आणि मग त्यासाठी तुम्ही योगा चांगला झाला, आंघोळ झाली तुमची की त्याच्यानंतर तुमचा जप करा, बसून जप करा. जप तुमचा झाला चांगला, त्याचे जे काही असेल जप करून नाही का, त्याच्यानंतर तुम्हाला वेळ भेटला त्याच्यानंतर तर तुम्ही 15-20 मिनटं काय करू शकतात, भगवंताच्या प्रार्थना म्हणू शकतात, स्तुती म्हणू शकतात. ते नाही जमलं तर तुम्ही सकाळी उठून त्या जपाच्या नंतर 15 ते 20 मिनटं भागवत वाचू शकतात. आता हे माताजींना, आता हे मी एक सांगतो, याच्यामध्ये फ्लेक्झिबल व्हायचं बरं, नाही तर उद्यापासून चालू करतात तर तुमचे प्रभूजी उपाशी मारायचे, लेकरं नाही. तर तुम्हाला ज्यांच्या फ्लेक्झिबलनुसार ते केलं पाहिजे. हे केल्यानंतर सकाळी स्नान केलं, अंगाला तिलक लावला, त्याच्यानंतर 7:15 7:30ला तुमचा सात्विक ब्रेकफास्ट झाला पाहिजे. किती वाजता? 7 ते 7:30. ते म्हणतात सकाळी तुम्ही 7:30ला जसं सूर्य निघतो आणि तसं तुम्ही आहार घेतात तर तुमची डायजेशन पॉवर चांगली वाढते आणि तुम्ही जे सकाळी खातात ते काय होतंय, चांगलं पचून जातं आहे. आणि त्याच्यातली जी एनर्जी आहे, तुम्हाला माझ्या जीवनातलं सांगतो, माझी आई खूप 1998-99 साली माझी आई आजारी पडली होती टायफॉइडनं आणि तिला उठणं होतं, जागेवर सगळं असायचं तिचं. पण वडील नाही का, तिला एकच टॉनिक असायचं, ज्या शिळ्या भाकरी रात्री त्या काढायच्या आणि ताकामध्ये भिजून नाही का ती खाऊ घालायची, त्याच्यावरती ती उभा राहिली. म्हणजे सकाळच्या टायमाला तुम्ही जे काही खाल तर त्याची होतं. म्हणून ते म्हणतात की एक तर ग्रेन खाल्ली पाहिजे, ग्रेनमध्ये मूग किंवा जे अशा सलाड हे त्या टाईपचं, किंवा मुगाचे तुमच्या त्याच्या पद्धतीनं. ते म्हणतात गरम पाणी, लिंबू पाणी, मधयुक्त घेऊन घेतलं पाहिजे. सात्विक नेरी, फळे, सुजीचा उपमा, त्याच्यानंतर ह्या जेवणामध्ये किंवा त्या लापशी म्हणतात दलिया, ते घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 8 ते 5च्या दरम्यान तुमचा हा कार्यक्रम झाला की तुमच्या त्या जप झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर तुमच्या दिनचर्याची प्लॅनिंग करा. तुम्ही, मला ऑफिसमध्ये हे काम करायचं आहे,
किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये हे करायचं आणि गेल्यानंतर योग्य वेळानं नाही का करा. त्याच्यानंतर तुमचा जो काम आहे त्याच्यात तुमचा जसा वेळ 12 ते 1च्या दरम्यान दुपारचं जेवण झालं पाहिजे. जेवणामध्ये सात्विकमध्ये ते म्हणतात की पोळी, भाजी, भाकर, सलाड, त्याच्यानंतर ताक कंपल्सरी प्या, मुगाच्या डाळीचं पाणी पिलं पाहिजे. असं तुम्ही आहार असला पाहिजे. आणि त्या परिस्थितीनुसार तेलकट आणि फ्राईड आयटम आणि स्वीट कमी खा असं प्रवचन. आता याच्यात कोणाला आवडतं कोणाला नाही, ज्याच्या त्याच्या पद्धतीने केलं पाहिजे. 12 ते 1च्या आत जेवण झालं पाहिजे दुपारचं. किती वाजता? 12 ते 1च्या. आता मी तुम्हाला लाईफस्टाईल सांगतो, उद्यापासून फॉलो करा. ॲटलिस्ट खाण्याची आणि झोपण्याची तरी करा. बाकीचं जाऊ द्या. त्याच्यानंतर ते म्हणतात की याच्याबरोबर सात्विक केलं. जेवणानंतर 10 ते 15 मिनटं शांत बसा. लगेच असं घोड्यासारखं पळू नका. जेवण झाल्यानंतर ते म्हणतात वामकुशी घ्या. नाही जमलं तर 5 ते 10 मिनटं बसा खुर्चीवर. मोबाईल पाहू नका, काही करू नका आणि जे जेवण झालं आहे त्याला थोडंसं आहे द्या. त्याच्यानंतर 1 ते 4:30 पर्यंत तुमचं काम करा, अध्ययन करा, जे काय असेल. त्याच्यानंतर 5 वाजता तुम्ही जे काही आल्यानंतर पहिलं फ्रेश व्हा आणि झाल्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजतानंतर एकाग्रतेनं संध्यावनानंतर प्रार्थना करा. जमलं तर गौर आरती करा, नाही जमलं नरसिंह आरती करा. आल्यानंतर नरसिंह आरती करायचं. भगवंता माझे विघ्न पार केलं कृतज्ञ करायचं. त्याच्यानंतर काही श्लोक उच्चारण करून रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा नाही तर भागवतम वाचू शकतात. तुमचा जप झालेला असतो. इन केस तुमचा जप राहिला तर त्या टायमाला तुम्ही जप करायचा. 6:30 वाजता हलका व्यायाम करा, थोडंसं वॉकिंग करा आणि ते घातल्यानंतर असला ठीक तर नाही तर तुम्ही 7 वाजता तुमचा डिनर झाला पाहिजे. ते म्हणतात की सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे. कधी? आता पण कारण दोघं वर्किंगला असेल तर सूर्यास्ताचं होत नाही, पण 7 वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे. हलकं जेवण, त्याच्यामध्ये खिचडी, सूप, फळे किंवा मग जसं ते गुजराती लोकांचे जेवण आहे ना संध्याकाळी. दिवसभर दुपारा ताक पितात पण त्याच रात्री ताकाचं काय रात्री कढी करून खातात. ते लय भारी, ते काही जाऊ देत नाही माया. हां, तसंच मुगाची खिचडी किंवा जसं ज्याच्या पद्धतीनं. आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी स्वाध्याय करू शकतात, भगवद्गीता ग्रंथ वाचू शकतात. 9 वाजता म्हणजे 7 वाजता जेवले तर झोपण्याच्या 2 तासा पहिले तुमचं जेवण डायजेशन झालं पाहिजे. जे अमृत भोजन असतं तुमच्या शरीराला सगळीकडे पोषण करते. 9:30 वाजता 5 ते 10 मिनटं झोपण्याच्या पहिले तुम्ही कृष्ण बुक किंवा कृष्ण कीर्तन किंवा कृष्ण चरित्र किंवा भागवताच्या 2-3 श्लोक वाचून नाही का त्या चेतनेमध्ये रात्री 9:30 वाजता TV बंद करायचा, डबडं मोबाईल फेकायचा बाजूला आणि शांत चित्तेनं आजूबाजूला झोपायचं. ते म्हणतात की विशेष करून झोपताना शांत झोप घ्यायची. जी शांत झोप तुम्हाला काय करते, दुसऱ्या दिवशी मेंटली आणि फिजिकली तुमचे नरिशमेंट करते. आणि जेव्हा तुम्ही 9:30 वाजता झोपता त्यावेळेस हळूहळू तुमच्या बॉडीतले निरोगी शरीर होते, आजार कमी होतात आणि तुमचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकतात. अशी दिनचर्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे फ्लेक्झिबल पाहिजे बरं. कसं पाहिजे? फ्लेक्झिबल पाहिजे. त्यानुसार तुमचा दिनचर्या बनवा. नाही तर मोगम कारभार नको. मोगम म्हणजे काय? करू दुपारा माळा, मग दुपारच्या संध्याकाळी किंवा न भागवत वाचणं होतंय ना घरातले कामं होतात. असं कट टू कट करायचं. आमचे याच्या बाबतीत आहे ना, डिसिप्लिनच्या बाबतीत आमचे 2च व्यक्ती आहेत मंदिरामध्ये. एक लीलाप्रेम प्रभू आणि कृष्णधन प्रभू. म्हणजे त्या 10 मिनिटामध्ये ते पुस्तक वाचणार, मग 9:30ला झोपणार, मग लीलाप्रेम प्रभू. कोणी किती येऊ, VIP जरी आला, माझा टाईम मी चाललो. आम्ही येड्यासारखं बसायचं, बाबा येईन एखादा बसन त्याला टाईम द्यायचा. पण नंतर आता कळायला लागलं की अरे आपण लई जीवनात चुका केल्या फिजिकली आणि मेंटली. रोज मला तरी 10:30-11 आज बी होतात काही काही दिवस, पण 4-4:30ला आणि मग दिवसभर दुपारची राधेश्यामपूर माझा दुपारा झोपूच नाही कधी. ती झोप काहीच कामाचं नाही, उलटं तुम्हाला रोग वाढवत राहते. आणि मग प्रभूजींनी एवढा सुंदर सेमिनार दिला की कसं कफवात पित्त वाढतो आणि तो तुमच्या बॉडीचं कसं डॅमेज करतो. आज आपल्याला एवढं वेळ नाही, पण पुढच्या वेळेस मी ती घेईन मुद्दा. आता तुम्ही म्हणा प्रभूजी हे एवढं घेण्याचं कारण काय? हे सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना, भक्तीला पोषक आहे. आणि मग सूक्ष्म फिजिकल शरीराबरोबर
तुमच्या शरीराचे जे सूक्ष्म शरीर आहे त्याला पण वाढवायचं आहे. त्यासाठी हा दिलेला आहे. म्हणून प्रत्येकानं ॲटलिस्ट त्याला प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. उद्यापासून सवय लावा. लोक 1 तारखेला लय प्लॅनिंग करतात. 1 तारखेपासून मी हे करणार ते करणार, 2-3 दिवस करता गाड्या ढुस, बाकी सगळं गेलं. तर तसं नको व्हायला. आणि लॉंग टाईम आपल्याला भक्ती करायचं. हे शरीर जरी असलं तर खलो हे माध्यम करून भगवत प्राप्ती करायची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय. श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी विशाखा देवी की, श्री श्री गौर निताय की, ग्रंथरा श्रीमद भागवतम की, ताय गौर प्रेमानंदे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी, जिज्ञासा असेल तर विचारू शकता. बंद केलं प्रभू.